नमस्कार, आज की बड़ी खबर की ओर चलते हैं। इससे पहले अगर आपने अभी तक भी हमारे इस वीडियो पर एक छोटा सा प्यारा सा लाइक नहीं किया तो लाइक कर दीजिए और चैनल को भी फ्री में सब्सक्राइब कर लीजिए ताकि आगे भी आपको हर लेटेस्ट बड़ी खबर से रूबरू करवा सकते हैं। और इसको अधिक से अधिक लोगों तक शेयर करें ताकि उन्हें भी इस बड़ी खबर की जानकारी मिल सके। विधान चौकातून शिवजयंतीच्या दिवशी 19ला यात्रेची सुरुवात केली आणि आज या ठिकाणी मुंबईला या ठिकाणी बैठा सत्याग्रह आपण करतो आहोत। काय मागणी आहे? आपली एकच मागणी आहे, या राज्यातील समस्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, ओपीएस लागू करा, जीपीएफ नको, आम्हाला गॅरंटेड पेन्शन स्कीम नको। आपली मागणी कोणती आहे? पेन्शन योजना ही आपली मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आपण आंदोलन करतो आहोत। उद्या समोर लोकसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहे, विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहे आणि आपली मुवमेंट आहे की जे सरकार आपल्याला जुनी पेन्शन योजना लागू करेल त्याच सरकारला आपण मतदान करायचं, आपण निर्धार पक्का करायचा आहे। आपणच मतदान करायचं नाही तर राजस्थानमध्ये जसं झालं की राजस्थानच्या काँग्रेस सरकारने दिलं, सारखं पडलं, त्याच्यानंतर तिथं आलेल्या सरकारने आपली ओपीएस योजना रद्द केलेली आहे। म्हणून निव्वळ तुम्ही एकट्याने सहभाग घेऊन जमणार नाही, आपल्या कुटुंबासह, आपल्या गावासह, आपल्या तालुक्यासह, आपल्या जिल्ह्यासह जेवढा प्रचाराने प्रसार करता येतील, जे शासन आपल्याला जुनी पेन्शन योजना देईल त्याच शासनाच्या उमेदवाराला आपल्याला मतदान करायचं आहे। यापूर्वी सुद्धा वडेट्टीवार साहेबांनी नागपूरच्या हेवाडी अधिवेशनामध्ये सांगितलं, 12 डिसेंबरला तुम्ही मोर्चा काढलेला होता, भव्य दिव्य मोर्चा, आणि वडेट्टीवार साहेबांनी सांगितलं यापुढे मी वाढदिवस साजरा करणार नाही जोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळणार नाही। पुढच्या वर्षीचा वाढदिवस याच ठिकाणी सगळ्या उपस्थितांच्या समोर करू अशा प्रकारचं वडेट्टीवार साहेबांना आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे आमचे सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहे। जोपर्यंत आपल्याला पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला स्तब्ध बसू द्यायचं नाही। रस्त्यावरची लढाई तुम्हाला लढायची आहे, सभागृहातली लढाई लढण्यासाठी आम्ही या ठिकाणी समर्थ आहोत। की विधान परिषदेमध्ये आहे, विधानसभेमध्ये आहेत, आम्ही विधान परिषदेमध्ये आहोत, ही सातत्यानं मागणी लावून धरतो आहोत आणि जोपर्यंत मागणी मंजूर होणार नाही तोपर्यंत आपल्याला असंच लढत राहायचं आहे आणि आपली जिद्द कायम ठेवायची आहे। एवढं या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी आपल्या शब्दांना विराम देतो। जय हिंद, जय भारत। आताच पाहिजे, काय पाहिजे? हात उभा करून काय पाहिजे? अरे 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 काय पाहिजे? कधी पाहिजे? कधी पाहिजे? कधी पाहिजे? कधी पाहिजे? मित्र, शिस्तीमध्ये मोर्चा आपले आंदोलन होऊ द्या, सर्व मीडियाचं